सारखं चिडचिडण्यापेक्षा रागवण्यापेक्षा याचं जे मूळ आहे की नाही जानकी, ते मूळच कायमचं उपटून टाका एकदा. खोलीच्या दरवाजापासून 6 पावलांवर तुमचा बेड आहे. अशाच पद्धतीने खोलीतल्या प्रत्येक वस्तूचा अंदाज आपल्याला बांधायचा आहे. तुम्ही सांगाल ना ते कष्ट घ्यायला मी तयार आहे. मला ना माझ्या अख्ख्या खोलीचा नाही, फक्त खोलीचाच नाही, सगळ्या घराचाच नकाशा डोक्यामध्ये बसवायचा. माझं घर, माझी बाग, बागेतली आम्ही सगळी लावलेली झाडं, फुलं, हे सगळं सगळं मला ओळखता आलं पाहिजे. हो हो हो, पण अगदी 2-4 दिवसातच तुम्ही सगळं शिकणार नाही. नाही नाही, माझी या सगळ्याला तयारी आहे असं मला तुम्हाला सांगायचं होतं. इच्छा असते तिथे मार्ग असतोच. तुम्ही जर कष्ट घेतले तर कालांतराने सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतील. मी एक आयडिया देऊ का? जर सगळ्या गोष्टी अशाच अंदाजावर आणि आवाजावर होणार असतील ना, तर आपण माऊच्या पायाला छोटासा खुळकुळा बांधूया. म्हणजे तिने साधा पाय जरी हलवला ना तरी जानकी ताईला कळेल की माऊ कुठे येते. अरे वा, चांगलाच हुशार आहे हा. माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. म्हणजे मी आणि जानकी ताई गावाला होतो ना, तेव्हा आम्ही आंधळी कोशिंबीर खेळायचो. म्हणजे जानकी ताईवर राज्य आलं ना की मी फक्त तिला हाक मारायचो, मग त्या वाटेने यायची माझ्याजवळ. अरे मग चला, वाट कसली बघताय? ताई इकडे हळू. हळू. बस. ताई इकडे. बस. हा बरोबर आहे, बरोबर. ताई इकडे हळू. खाली टेबल आहे. हा या या, बरोबर येत आहे. बस. काहिल्या देवी, आमच्या गरीब खाण्यामध्ये आश्चर्य आहे. त्या गरीब खाण्याचा कबूतर खाना झाला तरी चालेल, पण मला असं उडावचं वाटते कबूतरावानी. रोज सुहाना लगता है, चांदपुरांना लगता है. बोलू आता? बोला बोला, पण फायद्याचं बोला बरं का. बऱ्याच दिवसामध्ये फायद्याचं काय ऐकलेलं नाही. तुम्ही माझ्या समोर जो प्रस्ताव मांडला होता तो मला मान्य आहे. परशुचं बोलणं प्रस्ताव वाटायला लागले लोकांना. पण कोणता प्रस्ताव होता तो? जानकी बाबतचा जो काही प्रस्ताव तुम्ही माझ्या समोर मांडला होता ना, त्याच्याबद्दल बोलते. कळस झालाय आता. डोळे गेल्याचं भांडवल करून नेहमी ती माझा अपमान करत असते. आणि आता काय, तिला दिसत नाही म्हणून सगळेच तिला सहानुभूती दाखवताय. वा वहिनी, बऱ्याच दिवसानंतर माझी हाक ऐकली कुणीतरी या घरात. मला सांगतो, ही पोरगी परकर पोलक्यात जेव्हा घरात आली की नाही तेव्हाच भाकीत केलं तुम्ही, ही भल्या भल्यांना पाणी पाजणार. तुम्ही काय भाकीत केलं होतं ते बाजूला राहू द्या. आता पुढे काय करायचंय याचा विचार करा. मी करणार म्हणजे काय करणार? आपला एकच मार्ग आहे, खुडूम खुडूम. पण तुमच्यासारखी बाई माझ्या बरोबर आहे म्हणल्यावर क्रूरतेची कोणती पायतळी गाठायची ते ठरवलं पाहिजे. जर या घरात तुम्हाला आणि मला सन्मानाने जगायचं असेल तर त्या जानकीचा बंदोबस्त केलाच पाहिजे. आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आता तुम्ही आमच्या जानकी हटाव मोहीमेमध्ये सामील झाला की नाही, आता बघाच आपल्या वाटेमधनं जानकी नावाचा काटा कसा काढतो ते. शेवटी मी माझ्या हाताने भरवलं तेव्हा तिची खात्री पडली. मला लागली रडायला. रडेल नाही तर काय रे, किती प्रेमाने केला शेरा तिने.
आतेबाई तिने प्रेमाने केला ग, पण मला कौतुक कसलं वाटतं माहितीये का, इथे तिथे फिरायला तिला इतका त्रास होत असताना सुद्धा ती माझ्यासाठी एवढी धडपडली. या सगळ्याचे श्रेय त्या काननबाईला द्यायला पाहिजे. खरंच काय जादू केले कोण जाणे, पण जानकी जी आत्मविश्वासाने घरात वावरते ना, ते केवळ काननबाईंच्यामुळेच. नक्कीच वरवर पाहायला त्या जरा शिष्ट वाटतात, पण जानकीची मात्र तिची आई असल्यासारखी काळजी घेतात. हो रे, आता मी तर सगळी मुभा देऊन ठेवली आहे त्यांना, पण एवढा सुद्धा गैरवापर करत नाहीत. आणि बोलणं मुख्य म्हणजे जेवढ्याच तेवढं. पण तरीही काहीही कारण नसताना अहिल्याने आज जानकीची भांडण काढलं. आतेबाई अहिल्याला तुझ्या भाषेत समजाव. जानकीला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला मी खपवून घेणार नाही. नाही, आत्ता तू नको मध्ये पडूस. आम्ही बायका घेऊ बघून. तसं मी बोलली अहिल्याला. खरं सांगू का, मला ना हे सगळं काननबाईंच्या समोर व्हायला नको होतं, पण अहिल्याच्या तोंडाचा पट्टा असा काही सुरू झाला ना की मला. आत्याबाई, मला वाटतं या प्रकरणात मलाच लक्ष घालावं लागेल. अरे तू नको त्याची काळजी करू, तू विश्रांती घे, मी येतो. तुम्हीच आहात ना? तुला कसं कळलं मी आलो ते? तुम्ही जेव्हा चालता ना, तेव्हा तुमच्या पावलांचा आवाज येतो आणि तो आता माझ्या ओळखीचा झाला. आणि तुम्ही दार ढकलता ना, त्या दाराचा सुद्धा एक वेगळा आवाज होतो, त्यावरून मी ओळखते. अरे वा, फारच हुशार झालीस तू एका दिवसात. हुशार झालीये नाही, काननबाईंनी मला हुशार केलंय. त्यांनीच मला सांगितलं, जेव्हा आपल्याला दिसत नसतं ना, तेव्हा आपली बाकीची इंद्रिय जास्त तीक्ष्ण झालेली असतात. आणि मग त्यांच्याकडे बारीक लक्ष दिलं की आपल्याला सगळ्या गोष्टी बरोबर कळतात. जानकी, तुला असं काहीतरी सकारात्मक बोलताना पाहून खूप बरं वाटलं. हे तर काहीच नाही, मला ना आपल्या खोलीतल्या सगळ्या गोष्टी नीट ओळखता येतात. तुम्हाला सांगू कुठे काय काय येते? इकडे इकडे नर्मदाताईंचा फोटो आहे, त्याच्या खाली ना मेणबत्ती आहे. इकडे टेबल आहे, नंतर 2 खुर्च्या आहेत. इकडे आपल्या माऊचा पाळणा आहे. मग इकडे तांब्या भांड आहे आणि तिकडे आपलं कपाट आहे. मी तुम्हाला एक एक गोष्ट आणून दाखवू? काही गरज नाहीये त्याची अहो, जानकी. गरज कशी नाहीये, थांबा मी दाखवते तुम्हाला. मी 2, 3, 4 इथे नर्मदाताईंचा फोटो आणि हे बघा, ही मेणबत्ती आहे. त्याच्यानंतर जानकी, तुझ्याच भाषेत सांगायचं ना तर तू लय भारी आहेस. मग हे सांगताना तुमचे डोळे का पाणावले? आता हे तुला कसं कळलं? कारण मी तुम्हाला पूर्णपणे ओळखते. बरं, ते जाऊ द्यात. मला ना तुम्हाला थँक्यू म्हणायचंय, कारण तुम्ही काननबाईंसारखी चांगली बाई मला दिली. तसं असेल तर मग तू आत्याबाईंना थँक्यू म्हण. 4-5 बायकांना बोलावलं आणि मग त्यातून इंटरव्ह्यू घेऊन काननबाईंना निवडलंय. मी म्हणेन त्यांना. आपल्याला उद्या दवाखान्यात जायचंय. आपल्याला? पण मग तुमची कामं कोण करणार? वाकणीस? नाही, ते काही नाही. मी काननबाईंबरोबर दवाखान्यात जाईन. तुमची सगळी कामं तुम्हीच करायची, कारण कामं जास्त महत्वाची. मी आता तुम्हाला कपाट दाखवते. इथून गेलं की अहिल्याबाईंनी तुमच्या वाईट वृत्तीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. वाईटपणामध्ये तुम्ही एकदम निष्णात खेळाडू. परमेश्वरानं असा सडलेला मेंदू तुम्हाला दिलाय की नाही. वा भाऊजी,
तुम्ही माझं कौतुक करताय की? हो, कौतुकच करत होतो मी तुमचं. चांगल्या माणसाच्या चांगुलपणाचं कौतुक होते की नाही, तसं वाईट माणसाच्या वाईटपणाचं कौतुक करायला पाहिजे. आता वाईटपणाचा कुठला पुरस्कार असेल, पहिला पुरस्कार तुम्हालाच मिळणार बघा. हो का? खरंच असे पुरस्कार निघाले ना तर तुमच्या या रूम मध्ये उभं राहायलाही जागा मिळायची नाही. तुम्ही आणि तुमची बायको एका कसाळ्यापेक्षाही जास्त भयंकर आहात. परीक्षेमध्ये पास झाला तुम्ही माझ्या. मी तुमची परीक्षा घेत होतो, खोटी स्तुती केल्यावर तुम्ही भाळून तर जात नाही ना. नाही गेल्या, पास झाला. तुम्हाला काय करायचंय ते करा, मी तुमच्या बरोबर आहे. फक्त ही डोकेदुखी कायमची केली पाहिजे. मग प्रश्नच मिटला. आपल्या वाटेमधला जानकी नावाचा काटा कायमचा काढलाच म्हणून समजा. अहो तुम्ही त्या नर्सचं काहीतरी करा बरं आधी. अगो बाई, तर हे काय नवीन? हे वामनरावांचं माहिती तू ओळखतेस ना? आईले वहिनी ओळख करून दिली हो. बरं, आपल्या पार्टीमध्ये सामील झाल्यात बरं का. आणि सुगंधा परशुराम किल्ले माझी पत्नी, कळलं का? म्हणजे जानकी मर्डर समिती मधली ही पहिली सदस्य आहे. आत्ता डोक्यात प्रकाश पडला का? मी तर आधीपासून सांगत होते आपला शत्रू एक आहे, आपण एकमेकांची नको भांडायला. पण माझा ऐकताय कोण? या मोलकर्णीला हिच्या तोंडाचा पट्टा जरा बंद करायला सांगा. आपल्या सगळ्यांच्या मार्गातला काटा दूर व्हावा म्हणून मी तुम्हाला मदत करते. त्यासाठी लगेच गळ्यात गळे घालण्याची गरज नाहीये. आईलनी कसं आहे, आता भांडण्यात काही उपयोग आहे का? मला एक सांगा, आपण सगळेजण एकाच बोटीन चाललेलो आहे. वल्लो रे नको हो, होय की नाही? मग पाण्यात पाय कोणी सोडायचं ह्याच्यावर आता भांडत बसायचं का? किती फालतू उदाहरणं देताय हो. का दिलं? तेवढं सुचलं. पण तुला कळलं की नाही काय म्हणायचं ते? संपलं तर. हिला सांगून ठेवा हा, माझ्याशी जास्त बोलायचं नाही. कारण मला चांगलंच माहिती आहे ऐन वेळी ही माती खाणार 100%. आता आपसातली भांडणं करत बसण्यापेक्षा जानकीला कसं संपवायचं या मुद्द्यावर या. मला काय वाटतं माहिती का? बोला. जानकीचा काटा काढायचा असेल ना, सगळ्यात पहिल्यांदा त्या नर्सला आपल्या बाजूनी वळवून घ्यायला लागणार आहे. कारण ती सतत जानकी बरोबर असते आणि ती असताना आपण काहीच नाही करू शकत. लईच डेंजर बाई येते. बाई किती बी डेंजर असली तरी गरजू आहे. गरजू माणसाची गरज भागवली की तो आपल्या बाजूने येणारच. फक्त तिची गरज आपण भागवू शकतो असा विश्वास तिच्यात निर्माण करायला पाहिजे. ही कामगिरी तुम्ही आता माझ्यावर सोपवा. कारण नोकर माणसांना कसं हँडल करायचं हे मला चांगलंच कळतं. वा ग माझ्या. पांडू, चहा घेऊन ये. अगं जानकी, तू इथे काय करतेस? मी नाश्ता करायलाच बाहेर आले होते. म्हणजे खरं तर मी काननबाईंना असं म्हणत होते की मला बाहेर घेऊन चला, तर त्या म्हणाल्या की नाही आपण खोलीमध्येच नाश्ता करूया. बरोबर आहे त्यांचं. नाही, मग त्या माझ्यासाठी कॉफी आणायला गेल्या. मला खोलीमध्ये कंटाळा आला म्हणून मी सरळ उठून बाहेर निघून आले. काय बाहेर आपली माणसं भेटतात ना. आता बघा, मी बाहेर आल्या क्षणी मला तुम्ही भेटलात. पोहे केलेत पांडूनी, फर्स्ट क्लास. खाशील? हो. वामन दादा, सकाळी सकाळी तुमचा आवाज कानावर पडला ना की दिवस एकदम छान जातो. तुम्हाला आठवतंय, नवीन नवीन लग्न होऊन मी या घरामध्ये आले तेव्हा माझ्याशी कुणीच बोलायचं नाही. तेव्हा फक्त तुम्हीच माझ्याशी बोलायचा आणि मी सुद्धा सारखी वामन दादा करत तुमच्या पुढे मागे करत असायचे. खरंच ते दिवस तसेच राहायला हवे होते ना. काळ उगीच पुढे गेला. जवळ असलेली माणसं लांब जाताना पाहावी लागली. नको ना त्या विषयावर बोलायला. आणि तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी सांगते,
ह्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये रमावतीच्या बँकेवरून जे काही वाद झाले होते ना, ते लवकरात लवकर मिटवायला सांगितलेत मी ह्यांना. हो म्हणजे काय, दादाने पुढाकार घेऊन तो वाद मिटवला सुद्धा. आता माझी कोणाविषयी काही तक्रार नाही बघ. म्हणजे माझ्या पांडुरंगाने ऐकलं माझं. मी त्याला साकडच घातलं होतं की जोपर्यंत आपल्या घरामधले वाद मिटत नाहीत ना, तोपर्यंत मी त्याच्याशी बोलणार नाही म्हणून. जानकी, जानकी, तुला खरंच असं वाटतं की त्या चहात मी काहीतरी मिसळलं असेल? असं का बोलताय वामन दादा? एक वेळेस ना मी स्वतःवर संशय घेऊ शकते, पण तुमच्यावर कधीच नाही. बस, हे तू बोललीस ना, मला तुझ्या तोंडून एवढंच ऐकायचं होतं. आता जग काय म्हणतंय, कोणाला काय वाटतंय, मला काही घेणं देणं नाहीये कोणाशी. मला नाही माहिती हा गैरसमज कोणी निर्माण केला, पण गैरसमज झाला एवढं नक्की. वामन दादा, ह्यांच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल कुठलीही शंका नाहीये, संशय नाहीये. यांनी तुमचं नाव सुद्धा कधी घेतलं नाहीये. तरी सुद्धा हे सगळं कसं सुरू झालं मला नाही माहिती. काय आहे, माणसांमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावून द्यायची अशी माणसं असतातच ना आजूबाजूला. हे बघ, आपण त्यांच्यापासून ह्यापुढे सावध राहायचं. दुसरं काय करू शकतो आपण? काल काय झालं मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. उद्या काय घडणार आहे ना, मला काही माहिती नाहीये. मला फक्त एवढंच कळतंय की आज माझे वामन दादा माझ्याशी पुन्हा पहिल्यासारखं वागतायत. अरे दादा, पाया पडतो. राम राम. अरे राम राम काय म्हणतो? नरसिंह दादा की जय. तुला पाया पडल्याशिवाय दिवसाला सुरुवातच होत नाही माझ्या. 5 मिनिटात जे काही बोलायचं ते बोल, जास्त वेळ नाही माझ्याकडे तुझ्यासाठी. एवढं पाया पडलं हीच वागणूक देतो सर. 1 मिनिट संपलं. वामण्याला म्हणत तू चेअरमन पदाच्या खुर्चीमध्ये बसवलं का? तुला काही त्रास झाला का? तुला आनंद थोडाच झालाय? मनामध्ये नसताना सुद्धा त्याला बसवलंस तू खुर्चीमध्ये. सरळ सरळ त्याला सांगायचं ना, वामण्या अरे बँकेचं चेअरमन पद नाही, शिपाई होण्याची लायकी नाही तुझी. झाली तुझी 5 मिनिटं. येऊ? दादा काय रे दादा, त्या वामण्याची तळी उचलायला लागलायस तू. तुझा राजश्रेय मिळाल्यामुळे टना उड्या मारतोय त्यो. मग अरे एवढा मोठा निर्णय घेताना एकदा तरी मला विचारायचं दादा. गंमत म्हणून तुझे 2 शब्द ऐकले तर तू डोक्यावरच बसायला लागलायस. तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी या विषयावर बोलायची? तू काय बागुलबो आहे का तुला घाबरायला? मोठा भाऊ आहे, प्रेमानं जवळ आलो म्हणून सगळं रिकामं केलं. रिकाम्या मनामध्ये चुलीतले निकारे ओतलेस तू. मला शक्य झालं असतं तर अख्खी चूल घातली असती तुझ्या घशात, पण काही गोष्टींमुळे मला तसं वागता येत नाही. मला एक कळत नाही, आपण वामण्याचा गेम टाकायचा आहे का आपण एकमेकांचा टाकायचा आहे? असल्या गोष्टी मी बोलत नाही परशू, थेट करून टाकतो. नाही पण या टायमाला करून टाकतो. ती आग कुठे दिसली नाही चेहऱ्यावर. ज्या दिवशी माझ्यातली ही आग तुला दिसेल ना, त्या दिवशी माझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाहीस तू. दादा, वामण्यासारख्या पाताळ यंत्री माणसाला ग्रीन सिग्नल देऊन तू स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. माझ्या जखमा सांभाळायला मी समर्थ आहे. होय, पण तुझ्या पायातून वाहणाऱ्या सभ्यतेच्या रक्ताचे पाठ आमच्या नशिबाच्या आड यायला लागले. एवढं बोललो. तुझं नशीब फुटकं आहे, त्याला मी काय करणार परशू? ठीक आहे दादा, आता मी माझे फुटकं नशीब घेऊन रमावतीला जाणार आणि त्या वामण्याच्या उरावर बसणार. तुम्हाला काय करायचंय ना ते करून घ्या. आता वामण्याला म्हणावं बघच या परशुरामची करामत.